हेलो 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 बाळांनो. Dear students, are you there? रोल नंबर 3, 6, 11 आहे का कोण? Yes, sir. कुठपर्यंत आलेलं काल? रोल नंबर 3 तुम्ही लेक्चरला अब्सेंट राहताय बरं का अदनं मधनं, का नाही? Yes. हा सर. बरोबर आहे ना? का मी चुकीचं बोलतोय? नाही, absent होत नाही. का बरं? आता झालं की बाळा, निम्मे आता संपत आले सेमिस्टर. हा, लेक्चरला अब्सेंट राहून कसा अभ्यास करणार आहे तुम्ही? हा सर. ठीक आहे. काल आपण ZPQ च हे लिहिलेलं आहे, बरोबर ना? एफ ऑफ ZPQ फॉर्म नंबर 2, बरोबर का? हॅलो ऋषिकेश, काल काय झालेलं? ऋषिकेश लोखंडे. हॅलो ऋषिकेश. कोण आहे का? अनिकेत. गोविंद. येस सर. हा, काल कुठवर लिहिलेलं आपण? माझ्या अंदाजानं हे लिहिलंय ना फक्त? का लिहून घेतलं नाही? लेक्चर नव्हतं सर काल. नव्हतं का? सार्थक. प्रियांका पवार. स्टँडर्ड फॉर्मचा फॉर्म्युला आणि हे दिलंय ना लिहून काल? येस सर. ठीक आहे. एक्सरसाइज नंबर 2 म्हणा का 3? एक्सरसाइज 3. P² = QZ. एक्सरसाइज नंबर 2 सॉल्व म्हणा. फर्स्ट वन, P² = QZ. P² = QZ. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय रे? हॅलो. PQNZ. PQNZ म्हणजे कुठला फॉर्म झाला? सेकंड. Be given partial differential equation in standard form 2. बरोबर ना?
स्टँडर्ड फॉर्म 2. आता पहिली स्टेप काय सांगते आपल्याला? कन्सिडर जर ZPQ मध्ये स्टँडर्ड फॉर्म सेकंड एफ ऑफ काय येतो? स्टँडर्ड फॉर्म सेकंड ZPQ ना, ZPQ स्टँडर्ड फॉर्म सेकंड एफ ऑफ ZPQ इक्वल टू 0. मग एफ ऑफ ZPQ इक्वल टू 0 असेल तर आपण काय म्हणतो? कन्सिडर. काय म्हणतो रे कन्सिडर? काय कन्सिडर करतो? Z इक्वल टू एफ ऑफ X1. बरोबर का? हॅलो, X1 असं लिहा. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. हा. वेअर X1 इक्वल टू काय? X1 इक्वल टू काय तर X प्लस AY. देन P ची व्हॅल्यू काय येते? Q ची काय येते सांगा? DZ बाय DX1 येतं अँड Q इक्वल टू DZ बाय ADZ बाय DX1. बरोबर आहे का? देन वरच्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 म्हणा. इक्वेशन 1 इज काय होईल रे? DZ बाय DX1 स्क्वेअर इक्वल टू ADZ बाय DX1 इंटू Z. काय कॉमन दिसतंय रे दोन्ही मध्ये? दोन्ही मध्ये काय कॉमन दिसतंय? बाळांनो, दोन्ही टर्म मध्ये कॉमन काय दिसतंय? DZ by DX1. DZ बाय DX1 कॅन्सल करा. एक इथं राहील DZ बाय DX1 इक्वल टू AZ. आता मग काय करतो? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये लिहिता येईल. DZ बरोबर Z चं फंक्शन, X1 बरोबर X1 चं फंक्शन. इथं X1 एकटाच आहे त्यामुळं DZ अपॉन Z ADX1. ते कसं सोडवतो आपण? इंटिग्रेटिंग झालेलं आहे तुम्हाला. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म इंटिग्रेटिंग वी गेट सांगा बरं इंटिग्रेशन. हॅलो, 1 अपॉन Z चं इंटिग्रेशन Log Z. Log Z. X1 चं X1 प्लस C
हे समजतंय? हॅलो, व्हिडिओ काय चालू होत नाही का? हॅलो, Yes, sir. याच्यात काय अडचण आहे का इथपर्यंत? आता आपल्याला आन्सर काय x1 मध्ये विचारलेला आहे का? x1 म्हणजे काय आहे? X plus A1. x प्लस ay प्लस c. हे तुमचं फायनल आन्सर असेल. बघा, याच्यात काय अडचण असेल तर सांगा मला. झालं का रे? हॅलो, बाळांनो, झालं का हे? सकाळी काय जेवलं नाही का काय रे? एक पण Yes, sir. पुढचं घेऊ द्या का? Yes, sir. p प्लस क्यू इक्वल टू पी क्यू झेड. लेट बी गिवन. कुठल्या टाईपचं इक्वेशन आहे रे ते? हॅलो, कुठल्या टाईपचं इक्वेशन आहे? Partial differential. फॉर्म नंबर सेकंड. त्याच्यामध्ये फक्त पी क्यू आणि झेड आहे ना? फॉर्म नंबर सेकंड. हेन्स f of consider z equal to f of x1 where x1 equal to x plus ay, then
काय तर p इक्वल टू dz by dx1 and q इक्वल टू a dz by dx1. व्हॅल्यू ह्याला वरच्याला इक्वेशन 1 म्हणा. इक्वेशन 1 इज काय येईल रे? dz by dx1 plus a dz by dx1 equal to dz by dx1 into a dz by dx1 z. आता कॉमन काय दिसतंय रे? dz by dx1 कॉमन दिसतंय, बरोबर आहे का? dz by dx1 कॉमन दिसतंय का सगळ्यामध्ये? Yes, sir. Yes, sir. कॉमन कॅन्सल करा. मग काय आलं? पहिल्यामध्ये 1 प्लस a इक्वल टू dz बाय dx1 az, बरोबर का? Yes, sir. आता x1 पलीकडच्या साईडला न्या, काय येतंय? X1 into 1 plus az dz AG इक्वल टू 1 प्लस a dx1, किंवा हा a पण इकडे आणला तरी चालतंय. कळतंय का? 1 प्लस a डिवायडेड बाय a घेऊ शकतो ना? Integrating, we get सांगा झेडचं इंटिग्रेशन. Z square by 2. x1 च dx1 च x1 येणार ना? z स्क्वेअर बाय 2 1 प्लस a डिवायडेड बाय a x प्लस ay प्लस c, विच इज रिक्वायर्ड सोल्युशन. बघ काय अडचण असेल तर सांगा मला.
लिहून झालं का ते? हॅलो हॅलो Yes, sir. ठीक आहे, नेक्स्ट घ्या. हे समजलं का? Yes, sir. पुढं नेक्स्ट घ्या. हॅलो हॅलो Yes, sir. हॅलो बाळांनो, Yes, हा sir. पुढचे घ्या. नेक्स्ट झेड इक्वल टू पी क्यू. झेड इक्वल टू पी क्यू. Let be given partial differential equation in standard form. Second, f of z pq equal to 0, where consider z equal to f of x1, where x1 equal to x plus ay. p equal to काय तर p small p DZ small by p DX. काय तर dz by dx1 येतो आणि स्मॉल q A into DZ by DX1. हे सगळ्यामध्ये सेमच आहे इथपर्यंत, बरोबर आहे का? Yes. मग वरच्याला इक्वेशन 1 म्हणा. इक्वेशन 1 इज काय येईल? z इक्वल टू DZ upon DX1. dz by dx1 into
ए डी झेड बाय डी एक्स वन, बरोबर का? Yes, sir. म्हणजे झेड इक्वल टू ए इंटू डी झेड बाय डी एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर आलं, बरोबर आहे का? Yes. हा, आता मला काय पाहिजे, फक्त दिलेल्या फंक्शन मध्ये मला डी झेड बाय डी एक्स वन पाहिजे. मग काय करतो मी, दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट काढतो, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. काय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. काय येणार रे? रूट झेड इक्वल टू रूट ए इंटू डी झेड बाय डी एक्स वन येईल, बरोबर का? Yes, sir. मग डी झेड बरोबर झेडचं फंक्शन घ्या, डी एक्स वन अपॉन रूट ए डी झेड अपॉन रूट झेड, म्हणजे 1 अपॉन रूट झेड डी झेड इक्वल टू 1 अपॉन रूट ए डी एक्स वन. आपल्या नेहमीच्या फॉर्म मध्ये झेड अगोदर लिहिला, इंटिग्रेटिंग काय येणार रे, किंवा ऍज इट इज ठेवलं तरी चालतं बरं का बाळांनो. हा, इंटिग्रेटिंग काय तर आता 1 अपॉन रूट झेड म्हणजे काय तर झेड रेश टू मायनस हाफ, बरोबर आहे का? हा, हॅलो, Yes, 1 sir. अपॉन रूट झेड म्हणजे झेड रेश टू मायनस हाफ. मग झेड रेश टू मायनस हाफचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? झेड रेश टू Z मायनस raised to हाफचं 1 by 2 डेरिव्हेटिव्ह, upon 1 by 2. सॉरी झेड रेश टू 1 मायनस हाफचं इंटिग्रेशन काय येतं? इंटिग्रेशन झेड रेश टू मायनस हाफ प्लस 1 डिवायडेड बाय मायनस हाफ प्लस 1, बरोबर ना? Yes, sir. हॅलो, मग झेड रेश टू मायनस हाफ प्लस 1 काय येतं? 1 by 2. 1 झेड रेश टू हाफ डिवायडेड बाय हाफ येत इक्वल टू 1 अपॉन रूट ए एक्स वन प्लस सी, म्हणजे 2 रूट झेड इक्वल टू 1 अपॉन रूट ए एक्स प्लस ए वाय प्लस सी. कळतंय? Yes. काय अडचण असेल तर सांगा. आहे का काय प्रॉब्लेम? No, sir. झालं का बघा?
झालंय का लिहून? हो हो सर. पुढे z square into t square plus q square plus 1 equal to k square. t square plus q square equal to 1 plus 1 equal to q square. Let be given partial differential equation in standard form. Second, f of zpq equal to 0. Consider z equal to f of x1 where x1 equal to x plus ay. Then p can be replaced by what? p कशाने replace करायचा? dz by dx1. p is replaced by dz by dx1 and q is replaced by a dz by dx1. रिप्लेस करा आणि सांगा मला पुढे काय काय करणार. रिप्लेस करून सांगा. झालं का? झालं का?
काय काय केलं सांगा. बाळानो, काय काय केलं सांगा. आवाज येतोय का माझा? Yes, sir. बोला की आता काय काय केलं तुम्ही. पी आणि क्यू चे व्हॅल्यू काय टाकायचे तरी कळलं ना. Yes, sir. मग टाका की काय आलं. झेड स्क्वेअर डी झेड बाय डी एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर ए डी झेड बाय डी एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वन इक्वल टू के स्क्वेअर. झेड स्क्वेअर नाक मल्टिप्लाय करा. प्लस ए स्क्वेअर झेड स्क्वेअर. एक काम करा, झेड स्क्वेअर पलीकडे नाही, सोपं जायला अजून. डी झेड बाय डी एक्स वन स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी झेड बाय डी एक्स वन स्क्वेअर प्लस वन इक्वल टू के स्क्वेअर झेड के स्क्वेअर बाय झेड स्क्वेअर. लिहू शकतो का असं? Yes, sir. पुढं काय करता येईल? काय येणार? dz by dx1 bracket square common this. काय येईल? वन प्लस ए स्क्वेअर. हा जो प्लस वन आहे तो पलीकडे न्या. के स्क्वेअर बाय झेड स्क्वेअर मायनस वन. बरोबर ना? Yes, sir. त्याचं सिम्प्लिफिकेशन येतं डी झेड बाय डी एक्स वन स्क्वेअर वन प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे. के स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर डिवायडेड बाय झेड स्क्वेअर. आता दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घ्या. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. हाताने लिहा आता ते. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. dz by dx1 root 1 plus a square
रूट के स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर अपॉन झेड येईल. आता हे झेडचं सगळं फंक्शन आहे ते dz बरोबर घ्या. काय येणार? हा झेड डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला जाईल. झेड अपॉन रूट के स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर dz इक्वल टू 1 अपॉन रूट 1 प्लस ए स्क्वेअर dx1. हे कळतंय? हॅलो, इंटिग्रेटिंग. आता इथं काय करा, डिनॉमिनेटरला रूट मध्ये के स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? के स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर. -2z. -2z म्हणजे आपल्याला ऍडजस्टमेंट कशाची करावी लागते? -2 ची ऍडजस्टमेंट करावी लागते इंटिग्रेशन काढण्यासाठी. काय करा, -हाफ न मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. कळतंय काय? Yes, sir. पुढं इथपर्यंत लिहून घ्या. इथं बाळानं एक राहिलं बरं का, स्क्वेअर रूट काढल्यानंतर इथं प्लस मायनस घ्यावं लागतंय. बरोबर का? प्लस मायनस घ्यावं लागतंय फक्त. हॅलो, लिहून झालंय का हे? हॅलो, Yes, sir. इंटिग्रेटिंग वी गेट काय ना, -हाफ बाहेर येईल. -2z अपॉन रूट के स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर dz इक्वल टू प्लस और माइनस 1 अपॉन रूट 1 प्लस ए स्क्वेअर dx1 आहे ना. हॅलो,
Yes, sir. मायनस हाफ. मग हे पण लिहून ठेवा की एफ डॅश झेड अपॉन रूट एफ ऑफ झेड. याचा आन्सर येतं 2 रूट एफ ऑफ झेड. काय येतं? 2 रूट एफ ऑफ झेड. कळतंय का? मग इथं काय येणार सांगा. लो, इथं काय येणार मग? 2 root k square minus z square. 2 रूट के स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर प्लस और मायनस x1 प्लस सी. x1 ची व्हॅल्यू रिप्लेस करा. झालं का? Which is required solution one? हॅलो, Yes, sir. झालं का? काय अडचण याच्यात? No. नक्की? Yes, sir. लिहून झालं? Yes. No, sir. लिहा की मग. Oh, sir. झालं का? Yes, sir. Yes. ठीक आहे. हे सोडवा मग चला. के स्क्वेअरच्या जागी 1 आहे फक्त. सोडवा आहे.
तोपर्यंत अटेंडन्स द्या बाकीच्याने. रोल नंबर 7, 8. रोल नंबर 9. Yes, sir. पाटील किती दिवसात जॉईन झालाय हो लेक्चरला? हॅलो पाटील, काय विचारतोय? महक, Yes, sir. तुम्ही लेक्चरला नसता तर असते सर कालच्या. काय झालं? अहो मी दररोज लेक्चरला अटेंडन्स घेतो, माझ्याकडे अटेंडन्स रेकॉर्ड आहे. किती वेळा अब्सेंट आहे बघा तुमची, कधी पण या कॉलेजवर. केलं नाही पाहिजे आता तुम्ही सेकंड इयरला गेलाय की. हा सर. आपला अभ्यास काय आपण हे समजलं पाहिजे. आता मोठं झालाय तुम्ही. प्रत्येकानं जर असं जर केअरलेस राहिला तर कसं व्हायचं तुमचं? रोल नंबर 15, 16, 17. 18, 21 आज गायब आहे बघा. तर काल सांगितलं, आज पुन्हा गायब झाला. ट्वेंटी 28. विकास काल कुठं होता? हा सर, काल अब्सेंट होतो. सरांना सांगितलं ना मी कॉल करून, एसी सरांना. बर बर ठीक आहे. हा, मॅडम 32. हा ठीक आहे, लेक्चर बघा ते झालेलं. ओके सर. 32, 33, 34, 35, 38, 39, 40, 44, झालं काय लिहून? Yes, sir. सर कालचं लेक्चर अपलोड केलं. हा करतो. काल सलग 3 लेक्चर होते, त्यामुळे ते राहिले. आज करतो दोन्ही. ठीक आहे. हे तुमचं फायनल आन्सर आहे. काय अडचण आहे त्यात? ह्या दोन्ही पैकी एखाद दुसरं विचारलं जातं बरं का, म्हणून दोन्ही दिलेत मी. त्याच्यात काय अडचण आहे का बघा. आणि ह्याच्या एक घरनं सोडवून आणा. p² - pq p² - pq equal to 1 - z². हे सोडवून आणा.
घरून जमल ना आता? बघा, नाही जमलं तर बघू आपण. ठीक आहे. Yes, sir. बघू पुढच्या लेक्चरला. करू का बंद? Yes, sir.